नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, काही कठीण प्रसंग असे येतात ना, काही प्रसंग असे येतात ना की त्या प्रसंगात प्रसंगावधान राखून चातुर्यानं बाहेर पडावं लागतं. अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असं तिथल्या पुजाऱ्याला समजलं. मग काय, त्याने 6,000 रुपयाचं कर्ज काढलं. देऊळ चांगलं सजवलं, रंगवलं. राजा पूजेला आला आणि एवढा मोठा राजा, त्याने दक्षिणा म्हणून 4 आणे ठेवले. आता पुजाऱ्याला तिथेच घाम फुटला. आपण तर 6,000 रुपयाचं कर्ज काढून हे मंदिर सजवलं, रंगवलं आणि राजाने फक्त 4 आणे दक्षिणा ठेवली. या राजाला आता अद्दल घडवायचीच. पुजारी चतुर होता. राजा गेल्यानंतर ते 4 आणे त्यानं मुठीत घेतले आणि सगळ्यांना तो सांगायला लागला, राजानं मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे, ती मला झेपणार नाही आणि म्हणून मी तिचा लिलाव करतोय, आपापली बोली लावा. आता राजानं वस्तू ठेवली आहे म्हटल्यानंतर ती साधीसुधी असेल का? पहिलीच बोली 10,000 रुपयापासून सुरू झाली. पुजारी डोके हलवूनच नाही परवडत असं म्हणत होता. लिलावातली बोली वाढत वाढत 50,000पर्यंत पोहोचली. तिकडे राजाला निरोप गेला की महाराज, तुम्ही ज्या मंदिरात देवाच्या दर्शनासाठी गेला होतात त्या मंदिरात तुम्ही जे काही दान केलंय ना, त्या वस्तूचा त्या पुजाऱ्यानं लिलाव सुरू केलाय आणि तो वस्तू दाखवतही नाही आहे आणि सांगतही नाही, मुठीत ठेवली आहे त्यानं. आता मात्र राजाला घाम फुटला. तो तडक मंदिरात आला. पुजाऱ्याच्या समोर त्यानं हात जोडले आणि म्हणाला, पुजारी बुवा, 1,25,00,000 रुपये देतो, पण ती वस्तू कोणाला दाखवू नको आणि त्याचा लिलावही करू नकोस. माझ्या इब्रतीचा प्रश्न आहे. मग काय, पुजाऱ्याला 1,25,00,000 रुपये मिळाले. 6,000चं कर्ज तर चुटकीसरशी फिटलं आणि मंदिरासाठी पुढच्या खर्चासाठी उरलेली रक्कम त्यानं तशीच ठेवून दिली. तेव्हापासूनच म्हण सुरू झाली, झाकली मूठ 1,25,00,000ची. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.